रेडिओ सिटी पॉडकास्ट च्या पलीकडे आरजे प्रसन्न सोबत. नमस्कार, मी आरजे प्रसन्न. च्या पलीकडे या पॉडकास्टमधनं आज आपण अशा अभिनेत्रीला भेटणार आहोत की जिने आत्तापर्यंत अनेक नाटकांमधनं, अनेक चित्रपटांमधनं आणि अनेक सिरियलमधनं महत्त्वाच्या भूमिका निभावलेल्या आहेत आणि काही सिरियल्समधले रोल तर मराठी महिलांच्या मनांवरती अजूनही ठसलेले आहेत. अशा अभिनेत्री म्हणजे अभिनेत्री अनिता दाते. त्यांच्याशी आज आपण गप्पा मारणार आहोत आणि अभिनया पलीकडच्या अनिता दाते ह्या सुद्धा आपल्याला समजून घ्यायच्यात. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. थँक्यू. अभिनेत्री पलीकडे अनिता दाते सांगायचे असतील तर कशी ओळख सांगाल? मला मी जे जाणवते ती माझ्याकडे लोकांनी सपोर्ट सिस्टीम म्हणून बघावं अशा पद्धतीची मी एक आश्वासक मुलगी आहे. मी चांगली मैत्रीण असू शकते एका अभिनेत्रीच्या पलीकडे, कारण मला खूप माझे मित्रमैत्रिणी आहेत आणि त्यांच्यासाठी मी आहे असं ते मानतात आणि माझ्यासाठी सुद्धा माझे मित्रमैत्रिणी हे माझं जग आहे. सो जर समजा मला माझे कोणी मित्रमैत्रिणी असतील तर ते कदाचित हे सांगतील की मी एका अभिनेत्रीच्या पलीकडे चांगली मैत्रीण देखील आहे. क्या बात आहे. आणि आवड सांगायची असेल अभिनयापेक्षा वेगळी तर दुसरी आवड, मला गप्पा मारायला खूप आवडतात. अच्छा, बरं. चहा प्यायला, कॉफी प्यायला आणि मित्रमैत्रिणींसमोर त्यांच्या जवळ बसून एक घोळक्यात बसून दिवस रात्र गप्पा मारायला मला खूप आवडतील. क्या बात आहे. चित्रपट, सिरियल, नाटक या सगळ्या माध्यमांमधनं आपण काम केलेलं आहे. तर यापैकी जवळचं असं कुठलं माध्यम म्हणता येईल का? आता असं जवळचं लांबचं सांगणं अवघड आहे, कारण तीनही माध्यमांमध्ये मी साधारणतः इक्वली काम केलेलं आहे. पण माझी सुरुवात नाटकापासून झाली आणि अर्थातच आपल्याकडे बऱ्याच लोकांची सुरुवात नाटकापासून होते. नाटकामध्ये काम करताना मी प्रचंड कम्फर्टेबल असते असं मला वाटतं. आणि आता मालिका हे एक माध्यम मला एक नव्याने आवडू लागलेलं आहे. त्यामुळे मी या तीनही माध्यमांमध्ये काम करणं, तिथल्या लोकांबरोबर तिथल्या टेक्निकला हळूहळू सरावतीये अर्थात. आणि मला तीनही माध्यमं तितकीच आवडतात. पण वेबसिरीज या माध्यमात मी अजूनही काम केलेलं नाही, त्यामुळे ते मला खुणवतंय. एक्झॅक्टली, मला तोच प्रश्न विचारायचा होता. अजून विचारलं गेलं नाहीये का? पाहिजे तशी स्क्रिप्ट आली नाही का? काय नेमकं? नाही, विचारलं जातं मध्ये मध्ये, पण अर्थातच पाहिजे तसा वेळ उपलब्ध नसतो बऱ्याचदा आणि कॅरेक्टर आणि असं या सगळ्या गोष्टींमुळे समहाव ते काम अजून करायचं राहतंय, पण ते करेनच नक्कीच. आता तसं बघायला गेलं तर कॅरेक्टरमध्ये फरक असतो. माझ्या नवऱ्याची बायकोमध्ये खूप पॉझिटिव्ह कॅरेक्टर होतं. आता इंद्रायणीमध्ये निगेटिव्ह कॅरेक्टर साकारताय, तर लोकांच्या प्रतिक्रियांमध्ये काही बदल जाणवतोय काय? अर्थातच खूपच बदललेले आहेत. म्हणजे जर आपण सोशल मीडियावरती आपण जर कमेंट बघायला गेलो तर ही बाई किती वाईट आहे, किती फार मला अगदी शिव्याशाप घालतात. जेव्हा की मला या आधीच्या सिरियलमध्ये लोकांनी डोक्यावरती घेतलंय, प्रेम केलंय, माया केलेली आहे. इतकं प्रेम मला आजतागत कुठल्या कॅरेक्टरने नाही दिलं तितकं कॅरेक्टर त्या राधिकाने दिलेलं आहे. पण आता ॲक्टर म्हणून मला आनंदीबाई ही इंद्रायणीमधली भूमिका करताना ॲक्टर म्हणून खूप वेगळं वाटतं. मी खूप एन्जॉय करते, म्हणजे हे लोक बघतात मी किती एन्जॉय करते हे कॅरेक्टर. कारण शेवटी हे ऑब्झर्वेशन, म्हणजे कोणीही माणूस सुष्ट किंवा दुष्ट याच्यामध्ये आपण गणू नये. आपण नॉर्मल माणसांनी खरं तर त्याला त्या ह्याच्यात ठेवू नये. मला नेहमी असं वाटतं की आपल्यामध्ये या दोन्ही गोष्टी आहेत आणि समोरच्याच्या परसेप्शननी आपण कसे दिसतो त्याला तो मुद्दा आहे. तर वागण्यात, बोलण्यात जर समजा एखाद्या माणसाला न पटणारी गोष्ट आली, त्याला ती नको असलेली गोष्ट आली, तर त्याच्या दृष्टीने आपण खलनायकच ठरतो. मला इंटरेस्टिंग गोष्ट ही वाटते की समोरच्याला पटत नाहीये असं सगळं शोधून काढायचं आणि ते एका पात्रामध्ये भरायचं आणि त्याची एक मालिका रचायची आणि ते आपल्या सगळ्या कॅरेक्टरमधनं सतत झिरपत ठेवायचं. ही प्रोसेस इंटरेस्टिंग आहे. तर या सगळ्या ह्याच्यामध्ये केवळ मी नाही तर आमचे लेखक, आमचे दिग्दर्शक, आमची अख्खी टीम ही कॉन्ट्रीब्यूट करत असते आणि मला ते सगळं मांडायचं असतं, केवळ एक्झिक्यूट करायचं असतं. कारण जसं सुष्ट माणसं असतात तशीच दुष्ट माणसं
त्याला काउंटर करणारी असतात. बस. जेव्हा माणसाचे स्टेक्स वाढतात तेव्हा तो खऱ्या अर्थानं कणखर बनतो, खऱ्या अर्थानं तयार होतो. तर हे जे स्टेक्स वाढवणारी माणसं आपल्या आसपास असतातच, म्हणूनच आपण आयुष्यामध्ये त्या सगळ्याशी लढत 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 पुढे जात असतो. तर ही जी सुष्ट दुष्टची जी गंमत आहे, ही जी गोष्ट आहे, ही जी खेळी आहे, ती ऑब्झर्व करायला मला खूप आवडतंय. खूप मजा येते या सगळ्या प्रोसेसमध्ये. तर त्यामुळे आम्ही सगळेजण जेव्हा आपण सीन करत असतो तेव्हा एकमेकांकडे पाहतो, एकमेकांचे, जसं तो म्हणाला की कुठला तरी सीन आपल्याला काहीतरी देऊन जातो, समोरच्याचं बोलणं पण काहीतरी देऊन जातं. तसंच ह्या दुष्टपणातलं ऑब्झर्वेशन पण मला काहीतरी इंटरेस्टिंग वाटतं. ते देऊन जातं, ते कशातनं येतं, ते कुठून येतं, त्याचा उगम काय, सुरुवात काय, तिथपर्यंत जावंसं वाटतं. सो ही प्रोसेसच इंटरेस्टिंग आहे. अगदी बरोबर आहे. पण तुंबाडसारख्या फिल्ममध्ये सुद्धा एक वेगळा रोल करायला मिळाला. सो त्याबद्दल काय सांगता येईल फिल्मबद्दल? तुंबाडचा, एकतर मी तुंबाडचा भाग आहे, ह्यातच इतकी मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. त्यानंतर अर्थातच अनेकांना पटकन जाणवत नाही की हीच ती आहे का काय वगैरे, पण ज्यांना मी माहिती आहे, जे मला ओळखतात त्यांना कळतं की अरे ही अनिता आहे. आणि अर्थातच खूप जण कौतुक करतात, त्या प्रोसेसचा भाग असल्यामुळे कौतुक करतात. आणि मी खरंच ग्रेटफुल आहे की मला इतक्या चांगल्या माणसांबरोबर इतक्या चांगल्या प्रोजेक्टमध्ये काम मिळतं. मी बऱ्याचदा स्वतःला भाग्यवान समजते याचसाठी की खूप चांगली माणसं अप्रोच होतात आणि खूप चांगलं काम मला देऊ करतात. तर यात कदाचित माझं कमी आणि त्यांचंच मोठेपण जास्त आहे. निगेटिव्ह कॅरेक्टर आता सध्याच्या सिरियलमध्ये आपण करतोय, पण निगेटिव्ह कॅरेक्टरकडे सुद्धा आपण पॉझिटिव्हली बघायला पाहिजे असं मगाशी बोलताना तुम्ही म्हणाला होतात. सो आजूबाजूला अशी माणसं दिसतात, तर त्याबद्दल नेमकं काय सांगाल तुम्ही? जर अशी माणसं असतील तर तुम्हाला स्वतःला तयार करायला लागणार आहे, बरोबर, इथे जगण्यासाठी. तर कदाचित म्हणजे असं म्हणतात हल्ली की हा विलनचा जमाना आहे की काय, विलनचा जमाना आहे की काय. तर ते हेच दाखवण्यासाठी तर नसावं ना की इतकं काहीतरी बाहेर पसरलेलं आहे विष. आता ह्यातनं आपल्याला या आगीतनं फोपाट्यात जायचं नाहीये, त्यातनं बाहेर निघायचं आहे. सो तयार करूया स्वतःला, अशी माणसं आहेत अराउंड आपल्या. तर कदाचित ते हे युग असेल. म्हणजे प्रत्येक ह्याचं जे का आपण म्हणतो की प्रत्येक इझम असतो, तर हा एक विलन दाखवण्याचा इझम असेल कदाचित की हे सगळं घाण आहे, आता यातनं बाहेर पडूया. आणि आपल्याला त्याचं प्रतीक सोशल मीडियावरती पण दिसतं बऱ्याचदा की खूप कमी पोस्ट असतात, त्याच्या खाली चांगल्या कमेंट्स असतात. हो, सगळे कुठली पोस्ट घेतली तरी पहिल्यांदा निगेटिव्हच असतात. हा, तर इतकं घाण आहे, इतकं विष आहे आसपास, तर त्याला दूर ठेवणं आपलं खरं तर महत्वाचं काम आहे. आणि खरं तर या सिरियल्समधनं आपण ते नक्कीच घ्यायला पाहिजे, शिकायला पाहिजे. पण आज तुमच्याशी गप्पा मारून खरंच खूप छान वाटलं. अभिनेत्री पलीकडच्या अनिता दाते समजून घेताना आणखीन आनंद वाटला. आज आपल्यासोबत ॲक्ट्रेस अनिता दाते होत्या च्या पलीकडे या पॉडकास्टमध्ये. रेडिओ सिटी पॉडकास्ट च्या पलीकडे RJ प्रसन्न सोबत.